असेल आणि अजून एक आता भांडण लावण्याच्या प्रक्रियेत आहे. म्हणजे राज्यसभाची 4थी जागा की 6वी जागा ही छत्रपती शाहू महाराजांना द्यावी. जेव्हा ह्या कार्ट्याला स्पष्ट माहिती आहे की माजी खासदार छत्रपती संभाजी राजे जे स्वराज्य नावाचा पक्ष चालवतात, त्यांचं नाव खासदारकीसाठी सातत्याने चालतंय, पण त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यामध्ये पण वाद लावायचे. अशा पद्धतीचं घाणेरडं गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राऊत आज पण करतोय. ह्याला जेवढं 4 हात लांब ठेवू, आज स्वतःच्या पनवती वृत्तीचा खापर यांनी आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोडू नये. इलेक्शन कमिशन हे नुसतं पक्षाच्या त्यांनी आमदारकीची आणि खासदारची संख्या बघितली नाही, पण आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला विचारा, जे काल आदरणीय अजितदादांनी पण सांगितलं, तर तुम्हाला तिथेही कळेल त्या जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकं कोणाबरोबर आहे हे तुम्हाला निश्चित पद्धतीने खुल्या डोळ्यांनी कळेल. पण ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला, तो दुसऱ्याच्या बद्दल बोलण्याची त्यांनी हिंमत करू नये. आणि शेवटी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा ह्याचं उत्तर अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे हे आमच्या ताईला काल निश्चित पद्धतीने कळलं असेल, एवढं त्या निमित्ताने सांगितलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.